नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तुम्ही मस्तच असणार. आम्ही पण आज खूप हॅपी आहोत. अगेन वीकेंड सुरू झालेला आहे. आज सॅटर्डे आहे आणि आज तारीख काय 11 मे. बापरे. तर आजच्या दिवसामध्ये आम्ही म्हणजे मी केस कापणार आहे थोडेसे. म्हणजे मला माहिती नाही हा काय प्रॉब्लेम आहे नक्की. हा माझ्या मम्मीमध्ये म्हणून माझ्यात पण आहे मे बी. पण थोडेसे जरी केस वाढले म्हणजे एवढूशे जरी केस वाढले ना तरी पण असे लगेच गळायला लागतात. मग ते थोडेसे खालून कापावे लागतात, मग ते गळायचे थांबतात. मला माहित नाही हे काय नक्की प्रॉब्लेम. सगळे वेगळ्या वेगळ्या सगळ्या टेक्निक्स यूज करून झालेले आहेत, काहीच वर्क नाही करत. चांगलं तेल, चांगला शॅम्पू सगळं झालेलं आहे, पण ठीक आहे. मग मी एवढे एकदम थोडेसे असे छोटेसे केस कापेन आणि बस तेवढंच. आज असं काही स्पेशल नाही आहे, पण आम्ही चाललोय जर असं फिरायला वगैरे. मग घरातूनच जेवण घेऊन जाऊ, जास्त बाहेर काही खर्च वगैरे नाही करणार. आणि आमचे मोहित साहेब आज सॅटर्डे असून पण किती जेन्युअनली काम करतोय तो, असं आहे. तर ठीक आहे, निघू आता आपण. एक मे बी 10 मिनिटात वगैरे. तो पण येईल माझ्यासोबत. तो जिथे मी पार्लरमध्ये जाईन तिथेच बाजूला लायब्ररी आहे, तर तो तिथे लायब्ररीमध्ये बसून काम करेल. आणि येस, आणि हा माझा टी शर्ट जो मी लास्ट माझ्या ब्लॉगमध्ये दाखवला होता, जो माझ्या विंटर शॉपिंगच्या ब्लॉगमध्ये, तो हा माझा टी शर्ट. आणि इतका चांगला कम्फर्टेबल आहे ना, मस्त एकदम. थंडीमध्ये एकदम घालायला एकदम चांगला. जसं आता आज बिलकुल पण ऊन नाहीये, थोडं पावसाळी वातावरण आहे, तर मग असे कपडे घालायला एकदम छान छान वाटतात. आणि मोहितनी पण सगळे कपडे ट्राय केले, त्याला पण एकदम छान झाले. जॅकेट पण त्याला भरपूर आवडलं. मला वाटलेलं त्याला नाही आवडणार, पण त्याला भरपूर आवडलं. पण त्याला स्ट्रिक्टली सांगितलंय ते घरात नाही घालायचं, फक्त बाहेर जाताना घालायचं. होपफुली तो माझं ऐकेल. आणि हा आमचा डबा रेडी झालेला आहे. हा घेऊन जाऊ, म्हणजे बाहेर काही जास्त खाणं पिणं होणार नाही, घरातलंच खाऊन जाऊ. नाश्ता वगैरे तर करून निघतोय आम्ही. तर येस, चला निघू आता आपण. अच्छा, तर आता आम्ही निघतोय एक 5 ते 10 मिनिटात. तर फक्त एक पॅकिंग करून घेऊ पटकन. एक पाण्याची बॉटल, त्यानंतर हा आपला डबा, दोन चमचे आणि हा टिश्यू पेपर इन केस. कारण ड्राईव्ह वगैरे करतानाच मोस्टली आम्ही खातो. जो ड्राईव्ह नाही करत तो, ठीक आहे. आणि तर मग चमचा वगैरे बरा पडतो. आणि बस, बाकी तर काही गरज नाही आहे माझ्या मते. हां, ही एक्स्ट्राची फक्त एक पिशवी घेऊन ठेवते इन केस काही शॉपिंग करायची झाली तर काही झालं तर मग त्यासाठी एखादी पिशवी बरी पडते. नाही तर मग पिशवीचे पण वेगळे काही सेंट्स असतात, कधी 50 सेंट्स किंवा 99 सेंट्स वगैरे असतात, तर मग ते वेस्ट जाऊ नये म्हणून आपली ही पिशवी. मोहितचा लॅपटॉप वगैरे येईल, तर त्याचं काम संपल्यावरती ते पण आपण यामध्ये ठेवू. कम असं उभं आहे. बापरे, वाघ दिसत ना एकदम. चल बेस्ट झालं नाही. जे मी काम करण्यासाठी थांबलो होतो घरी, ऍज अ 10 मिनिटं बोललो होतो, 10 मिनिटं थांब, ते कॉन्सन्ट्रेशन असून त्यासाठी थांबलो, ते झालं. त्या डोक्याची हटवतात माहिती अक्षरशः. एक एक नंबर नीट पाहिजे, हे नाही इकडे तिकडे काही नाही, म्हणजे अजम्पशन्स मुळे पण नाही, त्यांना क्वेश्चन. मग एक नंबर चुकीचा असेल तर सगळं चेक. चुकीचं आहे, अजम्पशन्स वेगवेगळे असतात ना, तर सगळं पुन्हा चेक करा. बाय द वे, तू काम काय करतो? तू आहेस कोण मला ते सांग. माझं तर सगळ्यांना माहितीये मी नर्स आहे. तू कोण आहेस? प्रोक्युअरमेंट कन्सल्टंट आहे. प्रोक्युअरमेंट कन्सल्टंट. व्हॉट इज प्रोक्युअरमेंट? प्रोक्युअरमेंट म्हणजे मेथड ऑफ अक्वायरिंग एनिथिंग. की तू कसली पण प्रोक्युअरमेंट करू शकतेस, की तू मटेरियल्सची प्रोक्युअरमेंट करू शकते, लोकांची प्रोक्युअरमेंट करू शकते, तू कसली पण प्रोक्युअरमेंट, कंपनीची प्रोक्युअरमेंट करू शकते, सगळं प्रोक्युअरमेंट करू शकते. सो ते असतं प्रोक्युअरमेंट. सो त्याचं रिलेटेड सगळं काही. आणि प्रोक्युअरमेंट ही गोष्ट प्रत्येक कंपनीमध्ये असतेच ऑलमोस्ट. सो कारण प्रत्येक कंपनीला काही ना काहीतरी लागतंच ना. तू माझ्या पण हॉस्पिटलसाठी केलेलीस ना? हा, रामचे हेल्थ, त्या प्रोजेक्टसाठी केलेलं तू काम. प्रोक्युअरमेंट सगळ्यासाठी असतं, हेल्थ सेक्टर. कळलं वॉफल?
कुत्र्यांच्या सेक्टर साठी पण असते. घराची राखण करते. हे बुबू? येतो की आम्ही बुबू, आम्ही लवकर येऊ बुबू. मी गाडीमध्ये काम केलं तर मला चार्जिंग कुठून मिळणार? हा त्यासाठी आपण काय घेतलंय तर तो चार्जर, एक कारचा एक अडॉप्टर मिळतो जो तुमच्या कारच्या ह्याच्यामध्ये जातो, कारच्या चार्जरच्या ह्याच्यामध्ये जातो तो, आणि त्याला असं ही पिन लागू शकते डायरेक्ट. अच्छा हा, तर लॅपटॉप आपण त्या बॅगेत नाही, या मोहितच्याच बॅगेमध्ये ठेवू, कारण तो त्याचा कंपनीचा लॅपटॉप आहे. माझ्या बॅग मध्ये बघ काय काय असतं. व्हॉट्स इन मोहित's बॅग. वॉश आहे, आणि मीटिंग वगैरे असले ना क्लायंटचे, फेस वाईप्स आहेत, तुम्हाला एकदम क्लायंट समोर टाकटीक राहायला लागतं. म्हणजे मी एक्सप्लेन करतो की मी दाढी तर वाढवतोय, हे मी माझं हे करतो रिझन. त्याच्यानंतर तू का दाढी वाढवतो? माझ्या केसांसाठी नाही, दाढीसाठी आहे माझ्या सगळं. डिओ वास नको यायला म्हणून. हे फक्त जेव्हा क्लायंट मीटिंगला जायचं असतं ना, ढेरी व तुझी. त्याच्यानंतर हे रोल ऑन डिओ पण असते. कधी थंडीमध्ये तो डिओ ढेरी बघून घ्या मोहितची. थंडीमध्ये डिओ मारला तर कसं थंडी वाजते. आता त्याची काही क्लायंट मीटिंग वगैरे नाहीये, हे फक्त उगाच. त्याच्यानंतर हे सेंट आरतीने दिलं. सेंट नाही, हा परफ्यूम आहे. ते पण दिलं आरतीने. मोहित एवढं नसतं मारायचं रे, रोल ऑन, त्याच्यानंतर डिओ स्प्रे आणि परफ्यूम. हे पण घेतलं मी विकत. काय? दाढीचं कंगवा. असं मला सांग, तू का दाढी वाढवतो? माझ्या घरचे सगळे माझ्या मम्मीला कंप्लेंट करतात की मोहितला दाढी कापायला सांगा, मोहितला दाढी कापायला सांगा. मोहित साहेब आहेत की ऐकत नाहीत. आई बाबा पण किती सांगतात की दाढी काप, दाढी काप, ऐकतच नाही. का असं? इन्फ्लुएन्स नाही होत दुसऱ्यांच्या मतामुळे. आपल्याला दाढी वाढवायची म्हणून आपल्याला दाढी वाढवायची. दुसऱ्यांच्या ज्यांना दाढी वाढवायच्या ना, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की दुसऱ्यांच्या मताने कधी इन्फ्लुएन्स नका होऊ. नाहीतर तुम्हाला अनेक लोक सांगतील दाढी कापा, हे करा, ते करा. तुम्हाला दाढी वाढवायची हे तुमचं स्वतःचं पर्सनल गोष्ट असते. दाढी ही तुमच्याशी रिलेटेड असते. ती तू माझं पण नाही ऐकणार. ऐकणार नाही. तुला आवडते दाढी, आयडियली तर तुला दाढी आवडते. असं काही नाहीये. जस्ट ऍज अ एक्सपेरिमेंट. दाढी हा एक्सपेरिमेंट नाहीये. मी तुला हेच सांगतो, वाढलेली दाढी हा कधीच एक्सपेरिमेंट नसतो. कारण ती वाढवायला खूप कष्ट लागतात माणसाला. मी मोहितचा चेहरा अजूनपर्यंत बघितलेला नाहीये. तो विदाऊट दाढी कसा दिसतो हे मला अजूनपर्यंत नाही माहिती. मी जेव्हापासून त्याला भेटली आहे ना, तेव्हापासून त्याची दाढी थोडी शेपला कमी असेल, पण दाढी होतीच त्याला, नेहमी होती. मध्ये माझी दाढी मांजर पण चाटून देत होती. छान दिसतोयस माऊ तू. तू पण छान. ही कशी दिसते? पूर्ण छान दिसते. चप्पल वेगळी आहे, चप्पल मी जाताना वेगळी घालेन, शूज घालेन. चांगली दिसते. चलो लेट्स गो. ठीक आहे, तर हे असं इथे लावलं. हा असा बॉक्स मिळतो ना, याला बोलतात अडॅप्टर. आणि ह्याच्या इकडे ह्याच्यामध्ये नॉर्मल लावायचं. इव्हन मी ह्याच्यामध्ये हे चार्जिंग पण लावू शकतो. स्वस्तातली गोष्ट सांगतोय. हे सगळं माहितीये. हे जे मोहित सॅटर्डे संडेला जे काम करतोय ना, त्याला त्याचा 0 पगार मिळतोय. ठीक आहे, 0. लोकांना त्याचं काहीच नवल नाही वाटत. नाही, आम्हाला कसं असतं, आम्ही जर सॅटर्डे संडे पगार बोलते, ड्युटी केली ना सॅटर्डे संडे, तर आम्हाला डबल पगार मिळतो. उलट सॅटर्डे संडेचा अजून जास्त. आमचं काम आउटकम बेस्ड असतं ना, सो असं. अच्छा, तुझं ते हे दिसत. तू हाला पण लावू शकते. नाही, ठीक आहे, राहून दे. चला निघूयात. गणपती बाप्पा मोरया. हा हिरवळ आहे सुंदर यार, खतरनाक. हो, कॉफी घेऊ. तुला तर निघालेलो आहोत आता आपण. पण हा वेदर ऍक्च्युली मला बिलकुल नाही आवडत. असं पावसाळी वातावरण असतं ना, बिलकुल नाही आवडत मला. अशा वातावरणात म्हणजे काहीच करायची इच्छा होत नाही. लोकांना असतं ना वेगळं वेगळं, की काही काही लोकांना अशा वातावरणात झोपायची इच्छा होते, काही काहींना फिरायची इच्छा होते. मला काहीच करायची इच्छा होत नाही. अशा वातावरणात मला असं वाटतं की ठीक आहे, मी जॉबवर असेल तर बेस्ट आहे. कारण कामावर असल्यावर बाहेर काय चालू आहे ते काहीच कळत नाही. त्याच्यामुळे मला मग कामावरती बरं वाटतं अशा वातावरणात. पण सॅटर्डेला नो जॉब. भरपूर जॉब केले आधी, आता नको. आता फॅमिली टाइम.
ही कुठली गाडी आहे? निसान कशकाय. कसं काय चाललंय? हाय, कॅन आय गेट 1 रेग्युलर कॅप विथ 1 शुगर प्लीज? 1 medium cappuccino with 1 sugar? Yes, please. Yeah, with an also cream milk? Yes, full cream milk. Any milk? No, that's it. Thank you. Very good. Gracias. What you can? Thank you. Thank you. मोहित, तू चाय लवर आहेस का कॉफी लवर आहेस? चाय. चहा की कॉफी? चाय काय? चाय नाही बोलायचं, ठीक आहे? चहा. चहा. त्या दिवशी मी हे रील बघितली एक, त्यामध्ये होतं की ऑफकोर्स आम्ही ब्राह्मण नाही, आम्ही ब्राह्मण. ऑफकोर्स आम्ही न आणि न मध्ये फरक करतो, ठीक आहे? ऑफकोर्स आम्ही ब्राह्मण. नाही, आम्ही ब्राह्मण. ऑफकोर्स आम्हाला पुरणपोळी सोबत कटाची आमटी लागते. Yep. थँक्यू. पे केलेलं आहे. आता दुसऱ्या खिडकीतून कॉफी घेऊ. थँक्यू. यू टू. चला, फायनली निघू आता. हे जे तुम्हाला डोंगर दिसतायत ना, त्या डोंगराच्या पलीकडे आहे सिडनी आणि डोंगराच्या अलीकडे आहे सगळं लिटगो, बाथर्स वगैरे सगळं. ते डोंगर म्हणजे ब्लू माउंटन्स, जिथून सगळं 3 सिस्टर्स, कटुंबा वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत ना, ते म्हणजे ब्लू माउंटन्स, जे की ते डोंगर आहे. आणि ह्याला ब्लू माउंटन्स का म्हणतात? कारण हे ऍक्च्युअल मध्ये ब्लू दिसतात. आता थोडंसं धुकं आहे म्हणून वाटणार नाही, पण हे ऍक्च्युअल मध्ये ब्लू दिसायला आहेत म्हणून त्याला ब्लू माउंटन्स म्हणतात. लोणावळ्यासारखं वाटतंय. आता आपण ह्या प्रॉपर डोंगरावर जो मी मगाशी दाखवला डोंगर, तो इतकं धुकं आहे ना, आज सगळे ढग आले. ऑस्ट्रेलियातला मुंबई पुणे एक्सप्रेस छान वाटेल ते. असं रोमॅन्टिक वाटतंय ना. पोचलो आहोत आता आम्ही इथे. आता मी जाईन केस कापायला आणि मोहित फूड कोर्टमध्ये बसून थोडं त्याचं लॅपटॉपचं काम करेल. लॅपटॉपचं नाही, कामावरचं काम करेल. आणि चलो निघायचं. कुठून पण? तिकडनं आहेत ना शॉप्स. कुठून पण? हे लक्षात ठेवा कुठून येतोय आपण. व्हिडिओ काढून ठेव. हो, केम्मा पर्ल नेल्स अँड ब्युटीवरून येतोय. अजून या लेवलला नाही पोचली मी की नेल्स करेन. थोडं अजून पैसे कमवावे लागतील त्या गोष्टीसाठी. सगळे पैसे सध्या घर लोन भरण्यातच चालू आहेत. इथे किती सुंदर सुंदर लागलंय बघ. मदर्स डेच्या निमित्ताने सगळ्यांना $15 आहे ना. आणि आता विचार करते की मी हेअर कलर पण करते. मोहितला अजून माहिती नाही मी हेअर कलर करते ते, ठीक आहे. हा कलर नाही लागणार आहे, ठीक आहे. सफेद कलर नसणार आहे, वेगळाच कलर असणार आहे. ते या आजपासून ब्लॉगमध्ये माझा थोडा चेहरा वेगळा दिसेल. मोहितला हे अजून माहिती नाही आहे, तो वटवट करणार आहे. त्याला आवडत नाही केस कलर केलेले. हुआ है? अच्छा, हाँ, थोड़ा ड्राई होने के बाद हाँ सही है, बहुत अच्छा है. हाँ थोड़ा ज़्यादा लाइट है. हाँ एंड का. हाँ सही आहे. अच्छा, तर झाला आहे माझा कलर आणि केस कापून. ठीक आहे, बघू आता जाऊन मोहितची रिॲक्शन काय असेल ते. अच्छा, आता तिथे थोडा अंधार झाला आहे म्हणून कदाचित एक रिअल हेअर कलर नाही दिसणार, पण असं एकदम लाईट ब्राऊन असं केलेलं आहे. तर उजेडात जाऊन किंवा घरी जाऊन मी दाखवेन. चला आता मोहितची रिॲक्शन बघूयात. तर आता मी जस्ट मोहितला कॉल केला तर मोहित नॅन्डोजमध्ये बसला आहे. तर बघू आपण जाऊन. नॅन्डोज आहे कुठे?
अगं नॅन्डोज आहे कुठे? नॅन्डोज गेलो कुठे? या सगळ्या शॉपिंग सेंटरच्या सगळ्या टॉप फ्लोअरला आहे. अय्या नॅन्डोज कुठे आहे? ओके सॉरी, मी पूर्ण अपोजिट साईडला आले ॲक्च्युली. इथे आम्ही नॉर्मली मूवी बघायला येतो. इथे व्हाईट सिनेमा आहे, तर इथे विचार चालू होता मैदान बघू असं, पण नाही म्हणजे खूपच लेट होईल ना, म्हणून म्हटलं ठीक आहे जाऊन देत, नेक्स्ट टाईम बघू. कारण ऑलरेडी आता किती 6 वाजलेले आहेत घरी जाता जाता. आणि एकाच्या घरी पण जायचं आहे, थोडंसं चहा वगैरे पिऊ, मंदिरात जायचं आहे. तर मग अशा सगळ्या गोष्टी आहेत, तर थोडंसं बिझी असणार आहे, म्हणून नेक्स्ट टाईम येऊ. बाय द वे मैदान मूवीबद्दल खूप ऐकलं आहे मी, खूप छान मूवी आहे. मी बघेन त्यानंतर मग मी रिव्ह्यूज देईन. ऐकून तर खूप चांगलं आहे. अच्छा इथे आहे तो मोहित नॅन्डोजमध्ये, बोललाय आतमध्ये बसलाय. मला तर त्याला आधी शोधावं लागेल, तो आहे कुठे. दिसला दिसला. मोहित, मी तुझी रिॲक्शन घेते माझ्यासाठी, मी कशी दिसते. चांगली दिसते, इतका काही फरक नाही वाटत, म्हणजे चांगलं वाटतंय, उलट कलर केलाय, छान वाटतं. चांगलं वाटतंय नक्की. इतका फरक नाही वाटत, म्हणजे लास्ट टाइम जे तू अक्षरशः पांढरा रंग करून आले होते तसं नाही. चांगलं वाटतं. आणि केस कापलेत ते मी जास्त छोटे पण नाही केले, फक्त तुझ्यासाठी. चांगलं ना? वाटतं, जास्त काय फरक नाही वाटत. हां, तर लास्ट टाइम जेव्हा मी कलर केलेले ना, तर खूप भडक केस केलेले मी, खूप भडक. तर मोहित अक्षरशः ड्रायव्हिंग करताना असं वगैरे कारमध्ये बघत पण नव्हतं माझ्याकडे, त्याला इतका राग आलेला. ओके, मिस्टर गर्गे आता जरा वॉशरूमला जाऊन आलेत, तोपर्यंत मी इथे जो आत्तापर्यंत ब्लॉग घेतला आहे तो एडिट करते आता फटाफट. आणि जे पण काही आता याच्या पुढे घेत राहील ते मी ॲड ऑन करत राहील. हा आमचा सगळा पसारा. मामाच्या गावाला नाही जात होत आपण तुझ्या मित्राच्या घरी चाललोय, जे आहे आता फक्त 1-2 मिनिटांवरती. आणि हा पाऊस तर पडतोच आहे. काहीच नाही पाऊस मुंबईतल्या लोकांना. हा, मुंबईकरांना नाहीये बाई हा काहीच पाऊस, आमच्यासाठी आहे बाबा. ओके, पोचलो आहोत आता. मी काय डेंजर दिसते, हे काचेवरती जे पाणी पडते ना त्याचे रिफ्लेक्शन. तर पोचलो आहोत आता आपण मोहितच्या मित्राच्या घरी, फेमस मित्र आहे एकदम, आणि त्यांच्यासाठी हे घेऊन जाऊ आपण जरा नॅन्डोजचं चिकन. खूप पाऊस आहे. निखिल आजगावकरच्या घरी मस्तपैकी जेवण करतोय. पोळी आहे, भात आहे, गरम पोळी आहे, कांदा आहे, भेंडीची भाजी आहे, आमटी आहे, मस्तपैकी एकदम. झालं बाबा, इतकं भयंकर. आधी माहिती असतं इथे जेवायला मिळणार आहे तर आम्ही जेवलोच नसतो बाहेर. पण खूप मस्त वाटलं, खूप छान वाटलं. असं वाटतंय ना की असं आपलेच आई वडिलांपैकी असं आहे ना, असं मस्त, खूप मस्त, खूप छान. आणि जेवण पण खूप सुंदर होतं. मला वरण तर काय भयंकर आवडलं बापरे. भूक नसताना पण जेव्हा माणूस जेवतो ना तेव्हा खरं म्हणजे जेवण आवडलेलं असतं त्या व्यक्तीला, असं मस्त. तर आता आम्ही किती वाजलेत, 9:30, आणि आता आम्ही चाललो आहोत घरी फायनली. मस्त लेट नाईट ड्राईव्ह, आता गाणी वगैरे लावू जुनी आणि निघू. आता घरी जायला वगैरे लागतील 1-2 तास वगैरे लागतील, जर आम्ही कुठेच थांबलो नाही, स्ट्रेट ड्राईव्ह केलं तर लाईट आ गया. हां, तर ठीक आहे, चला. तुम्हाला माझा हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझे सुंदर केस आवडले असतील तर कमेंट करून मला सांगा. मला माहिती आहे कमेंट माझी मम्मी आणि मावशी नक्की करणार. पण खरा रंग मी तुम्हाला उद्या दाखवेल, कारण आता थोडी रात्र वगैरे झाली आहे ना, तर मग बाकी जी लोक बघत असतील एवढे जे तू बोलतेस, कोण असतील नक्की यार? काय म्हणजे जे आपले ब्लॉग आपण 600 लोक बघतात, कमेंट फक्त 1-2 लोकांचे येतात, लाईक फक्त 10. तसंच असतं. जेव्हा 1 मिलियन वगैरे असतात ना व्ह्यूज, त्याला काहीतरी 4000 वगैरे कमेंट्स येतात. कोण असेल ते आम्हाला माहिती करायचं. काय 600 व्ह्युअर्स? हा, म्हणजे इतकेच म्हणजे व्ह्युअर्सना मी सांगतोय, जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल व्हिडिओ तर कमेंट करून तुम्ही कोण आहेत ते कळवा. मी तुमचं
नाव घेऊ आणि तुम्हाला फेमस करू ऑस्ट्रेलिया. आधी आपण तर फेमस होऊन देत, आधी आम्हीच फेमस नाही. 600 लोकांमध्ये तरी फेमस होत आपण ऍटलिस्ट. हा. आपला व्हिडिओ 8.5 मिलियन लोकांनी बघितलाय जेजुरीचा. हो ठीक आहे, पण एनिवेज आता मी व्लॉग एंड करते, नाही तर खूपच मोठा हा व्लॉग होईल. तर हा नक्की लाईक करा हा व्लॉग आणि सबस्क्राईब करत राहा जे नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांनी. आणि चलो बाय बाय, उद्या भेटू आपण नवीन व्लॉग मध्ये. बाय, गुड नाईट.